आता एकदम परत दुसऱ्या नंबरचा प्रॉब्लेम घेतला. हा मोठा आहे, पूर्ण एवढा भाग त्याला लागतो, म्हणून तिथं कमी जागा होती म्हणून छोटा प्रॉब्लेम निवडला होता. आय इज इक्वल टू इंटिग्रल एक्स स्क्वेअर डिवाइडेड बाय एक्स स्क्वेअर प्लस 1 फर्स्ट ब्रॅकेट सेकंड ब्रॅकेट एक्स स्क्वेअर मायनस 2 थर्ड ब्रॅकेट एक्स स्क्वेअर प्लस 3 dx. आता एक लक्षात घ्या, सगळीकडेच एक्स स्क्वेअर आहे, इथं पण एक्स स्क्वेअर आहे. इथं जर 2x असला असता तर एक्स स्क्वेअर इज इक्वल टू टी ठेवून आपण 2x ds घेतलं होतं, जे आपण आधीचा प्रॉब्लेम तसा पाहिला होता. पण इथं जर सगळीकडेच सारखा असेल पॉवर त्या व्हेरिएबलचा, तर काय करायचं, हे सबस्टिट्यूशन नाहीये. फक्त काय केलं आपण 9वी 10वीला आपण तशी क्वाड्रॅटिक इक्वेशन किंवा एक सामायिक समीकरण सोडत होतो, 1/x च्या ऐवजी p घेऊन आपण सोडवायचं किंवा m घेऊन, त्या पद्धतीने फक्त एक्स स्क्वेअरच्या ऐवजी तात्पुरता p घेतलाय, हे सबस्टिट्यूशन नाही. मग हा जो इंटिग्रँड आहे तो काय तयार होईल, मग एक्स स्क्वेअरच्या ठिकाणी p घेतला, हा एक्स स्क्वेअर प्लस 1 म्हणजे p प्लस 1, हा p मायनस 2 आणि हा p प्लस 3. आता तुमचा हा नवीन इंटिग्रँड तयार झाला आणि मग त्याला आपल्याला a डिवायडेड बाय p प्लस 1, b डिवायडेड बाय p मायनस 2 आणि c डिवायडेड बाय p प्लस 3. मुद्दा मी आता हा एक प्रॉब्लेम 3 ब्रॅकेट असलेला घेतला. आधीचे जे दोन्ही 2 ब्रॅकेट असलेले होते, हा 3 ब्रॅकेट असलेला आहे. पाहता ह्या तिघांचं मल्टिप्लिकेशन म्हणजे हा डिनॉमिनेटर तयार झाला, म्हणजे हा एलसीएम तयार झाला. एलसीएम मेथडनं सोडवण्यासाठी ह्या एलसीएमला ह्या डिनॉमिनेटरनं डिव्हाइड करायचं असतं. p प्लस 1 न जर ह्याला डिव्हाइड केलं तर हा p प्लस 1चा ब्रॅकेट कॅन्सल झाला, हे 2 ब्रॅकेट शिल्लक राहिले. हे 2 ब्रॅकेट म्हणजे त्यांचा आला भागाकार. ह्या आलेल्या डिव्हिजननं किंवा भागाकारनं डिव्हिजननं न्यूमरेटरला म्हणजे ए ला मल्टिप्लाय केलं तर ए इंटू ब्रॅकेट p मायनस 2 अनदर ब्रॅकेट p प्लस 3 असे मिळालं, प्लस p. आता p मायनस 2 न जर एलसीएमला डिव्हाइड केलं तर हा p मायनस 2 निघून जाईल, p प्लस 1 आणि p प्लस 3 हे 2 ब्रॅकेट शिल्लक राहतील, त्याला b न मल्टिप्लाय करा म्हणजे b इंटू ब्रॅकेट p प्लस 1 आणि दुसरा ब्रॅकेट p प्लस 3 प्लस c साठी p प्लस 3 आता कॅन्सल होईल, म्हणजे हे 2 ब्रॅकेट शिल्लक राहिले, म्हणजे c इंटू ब्रॅकेट p प्लस 1 अनदर ब्रॅकेट p मायनस 2 हा आपला न्यूमरेटर आला. डिनॉमिनेटर तर सारखेच असतात, न्यूमरेटर दोन्ही सारखे घ्या. न्यूमरेटर मध्ये इथं फक्त p आहे आणि इज इक्वल टू हा पूर्ण भाग. आलं लक्षात? आता आपल्याला a ची किंमत काढायची आहे. मग आता तर 2 ब्रॅकेट आहेत, मग कोणाला कॅन्सल करायचं, तर हे जे 2 भाग आहेत ह्या दोन्ही मध्ये सारखा ब्रॅकेट आहे, कोणता सारखा आहे, p प्लस 1 आहे, तर तो 0 होईल का, कसा होईल ते बघायचं. इथं p प्लस 1 आहे, इथं पण p प्लस 1 आहे. मग p प्लस 1 जर 0 घेतला तुम्ही तर p ची व्हॅल्यू काय येणार आहे, -1, आणि मग p ची व्हॅल्यू -1 ठेवा. आपोआप हा दोन्ही भाग 0 होऊन जातील आणि a ची किंमत मिळेल. लक्षात? म्हणजे ज्याची किंमत काढायची आहे, इतर 2 टर्म बघायच्या आहे, त्या 2 टर्म मध्ये सारखा ब्रॅकेट कोणता आहे, त्याला 0 कसं करता येईल ते बघा आणि ती किंमत ठेवा, आपोआप तुमचं उत्तर मिळून जाईल. पहा, आपल्याला p ची किंमत -1 ठेवली तर इथं p आहे, म्हणजे हा -1 इज इक्वल टू a इंटू ब्रॅकेट -1 मायनस 2 झालं, सेकंड ब्रॅकेट -1 प्लस 3. b इंटू 0 डायरेक्ट लिहून टाकायचं c इंटू 0, कारण की हा ब्रॅकेट 0 होणार आहे म्हणजे हे सगळं 0, हा ब्रॅकेट 0 म्हणजे हे सगळं 0. हे तर दोन्ही 0 झाले. हे -1 मायनस 2 म्हणजे -3 झाला, -1 प्लस 3 म्हणजे 2 आला, म्हणजे a इंटू ब्रॅकेट -3 प्लस 2, हा -1 ॲज इट इज. हे -6 झाले, म्हणजे -6a इज इक्वल टू -1 आलं, त्याच्यावरून a इज इक्वल टू 1/6, दोन्ही निगेटिव्ह पॉझिटिव्ह झाले, 1/6. आता b ची किंमत काढायची, म्हणजे हा ही टर्म आणि ही टर्म ह्याच्यात सारखा ब्रॅकेट कोणता आहे, p मायनस 2 आहे. मग p मायनस 2 0 कधी होईल, ज्यावेळेस p ची व्हॅल्यू 2 असेल, किंवा p मायनस 2 इज इक्वल टू 0 मनातल्या मनात p इज इक्वल टू 2 येतं. p इज इक्वल टू जर 2 ठेवलं तर हे 2 ब्रॅकेट 0 झाले, म्हणून इथं p इज इक्वल टू आहे, म्हणजे 2 इज इक्वल टू a इंटू 0 करा प्लस b इंटू इथं 2 प्लस 1 2 प्लस 3, हे पहा 2 प्लस 1 2 प्लस 3 प्लस c इंटू परत एकदा 0 आलं, हा 2 आला, हा 0च आहे, b इंटू ब्रॅकेट 2 प्लस 1 3 आले, 2 प्लस 3 5 आले, आता 0 आहेच आहे. 3 इंटू 5 15 झाले, म्हणजे हे 15b इज इक्वल टू 2 आलं, त्याचा अर्थ b इज इक्वल टू 2/15 आलं. आता c ची किंमत काढायची आहे, म्हणजे हे 2 ब्रॅकेट सगळे 0 झाले पाहिजे, दोघांमध्ये कॉमन कोण आहे, p प्लस 3 आहे. मग p प्लस 3 जर 0 घेतला तर p इज इक्वल टू काय येतं, -3, म्हणून मग p इज इक्वल टू काय करायचं, -3 ठेवायचं. p इज इक्वल टू -3 जर इथं ठेवलं तर हे झालं -3, a इंटू 0 लिहून टाकायचा, प्लस b इंटू पण 0 लिहायचा, कारण की हे दोन्ही p प्लस 3 तिथं आहे की नाही, आणि प्लस c इंटू काय आपल्याला घ्यायचे, -3, म्हणजे -3 प्लस 1, हे पहा -3 प्लस 1, आणि हा -3 -2 -3 -2, हे जर दोन्ही 0च आहेत, -3 प्लस 1 काय झाला, -2, हा -2,
आणि -3 -2 काय झाले -5. हे दोन्ही निगेटिव्ह आहेत, गुणाकार होतोय त्यांचा, म्हणजे -2 × -5 प्लस 10 झालं, म्हणजे 10c इज इक्वल टू -3 आलं, म्हणून c इज इक्वल टू काय मिळालं मग -3 डिवायडेड बाय 10. आता ह्या एबीसीचे व्हॅल्यू आल्या. एबीसीचे व्हॅल्यू काढणंच थोडंसं हे वाटतं, बाकी मग प्रॉब्लेम एकदम सोपा आहे. मग आता आपण पी तर उसना घेतला होता तात्पुरता, एक ना, मग पी डिवायडेड बाय जो आपला इंटिग्रँड होता तो असा मिळाला, ए डिवायडेड बाय प्लस बी डिवायडेड बाय -c डिवायडेड बाय. आता पीच्या ऐवजी आपल्याला रिपीट टाकून द्या. पी कोण होता तो, पी येतो x² होता, मग हे आपल्याला सगळं परत मिळालं. मग इथं 1/6 डिवायडेड बाय x² प्लस 1 आलं, प्लस 2/15 डिवायडेड बाय x² -2 आली, -3/10 x² प्लस 3. आणि हा जो भाग आहे तो आपला ऍक्च्युअल इंटिग्रँड आहे. मग देअरफॉर i इज इक्वल टू हा भाग पूर्ण तसाच घेतला dx. आता मात्र इंटिग्रल ह्या प्रत्येक कोइफिशियंट काय केला मी बाजूला घेतला, 1/6 इथला 2/15 -3/10, आणि हे प्रत्येकाचे 3 वेगवेगळे इंटिग्रल केले. पहा, इंटिग्रल dx डिवायडेड बाय x² प्लस a² कशाचं इंटिग्रल, काय इंटिग्रेशन फॉर्म्युला आहे, 1/e tan inverse of x by a. इथं सुद्धा तो लागू होईल. ह्या 3 ला मी √3 चा स्क्वेअर केला, इथं सुद्धा तोच फॉर्म्युला लागू होणार आहे. पण इथं मात्र इंटिग्रल dx डिवायडेड बाय x² मायनस a² चा फॉर्म्युला इथे लागू होतो. ह्या 2 ला √2 चा स्क्वेअर केला आहे की नाही. आता हा पहिला भाग, हा 1/6 1/a म्हणजे 1/1 tan इनवर्स x. dx डिवायडेड बाय x² प्लस a² चे इंटिग्रेशन आहे 1/a tan इनवर्स x by a, म्हणजे हे x/1 याची गरज नाही. हे 2/15 याचा फॉर्म्युला काय आहे, 1/2a इंटू लॉग ऑफ x मायनस a डिवायडेड बाय लॉग ऑफ x प्लस a. 1/2 a म्हणजे कोण आहे, √2, लॉग ऑफ x मायनस 2 म्हणजे x मायनस a म्हणजे x मायनस √2 डिवायडेड बाय x प्लस a म्हणजे x प्लस √2, हा -3/10. पुन्हा 1/a कोण आहे आता इथं, √3 म्हणजे 1/√3 tan इनवर्स ऑफ x बाय a, √3 म्हणजे a आहे. आता इथं ह्याला थोडंफार काय काटाकाटी होईल ते बघा, इथं तर काही होत नाही, ॲज इट इज ठेवलं. हा 2 कटला, म्हणजे 1/15 √2 15√2 इंटू लॉग ऑफ x मायनस √2 डिवायडेड बाय x प्लस √2. इथं काय केलं मी मनातल्या मनात, किंवा तुम्ही इथं पुन्हा ते स्टेप वाढल, इथं जागा संपायला लागली आपली, म्हणून ह्या √3 ने जर इथं मल्टिप्लाय केलं तर न्यूमरेटर मध्ये √3 येतो, डिनॉमिनेटर मधले √3 चं मल्टिप्लिकेशन 3 येतं, ह्या 3 ला ते कटतं आहे की नाही. मग हे 3 कटले, न्यूमरेटर मध्ये √3 नवीन आला आणि हा 10, म्हणून ह्याला काय केलं -√3/10 इंटू टॅन इनवर्स ऑफ x बाय √3 प्लस c. इथं मी फक्त 3 कटणार आहेत म्हणून रॅशनलायझेशन केलं, इथं काहीच कटणार नाही म्हणून मी इथं रॅशनलायझेशन काही केलं नाही, तसंच ठेवलं. तुम्ही सुद्धा हे रॅशनलायझेशन न करता 3 डिवायडेड बाय 10 √3 असं जरी ठेवलं असतं तरीही चाललं असतं, प्लस c. हे आलं त्याचं ॲन्सर. पुढचा 5वा पहा, x² प्लस x मायनस 1 डिवायडेड बाय x² प्लस x मायनस 6 dx. आता इथं दोघांची डिग्री सारखी आहे, इथं डिग्री 2 होती आणि ही 6 होती, इथं दोघांची डिग्री सारखी. जर साधी ऍडजस्टमेंट होत असेल तर ती करून टाकायची. पहा, ह्या -1 ला मला -6 करता येतं आहे की नाही. मग काय केलं मी, x² प्लस x मायनस 6 केलं प्लस 5, म्हणजे -6 प्लस 5 परत -1 आला, आणि मग ह्याला डिव्हाइड केलं. हा एक ब्रॅकेट केला, x² प्लस x मायनस 6 ला x² प्लस x मायनस 6 न डिव्हाइड केलं, 1 आलं डिव्हिजन, प्लस 5 ला मात्र डिव्हाइड करता येणार नाही म्हणून त्याला तसंच ठेवलं. मग सेपरेट इंटिग्रेशन केलं, इंटिग्रल 1 dx प्लस इंटिग्रल 5 dx डिवायडेड बाय x² प्लस x मायनस 6 चे फॅक्टर पडतात, ओरली फॅक्टर लिहिता येतात, त्याचे 3 दुनी 6 पडतात, म्हणजे x प्लस 3 x मायनस 2 हे त्याचे फॅक्टर तयार झाले. ह्याला आपण I1 केलं, म्हणजे x प्लस I1, x म्हणजे ह्याचं इंटिग्रेशन आलं, हा I1 हा तुमचा आता नवीन इंटिग्रेशन तयार झाला. ह्याला सॉल्व्ह करण्यासाठी 5 डिवायडेड बाय x प्लस 3 फर्स्ट ब्रॅकेट x मायनस 2 सेकंड ब्रॅकेट, मग त्याला a/x प्लस 3 प्लस b/x मायनस 2 असं केलं. नाव सॉल्व्ह रिमेनिंग असं केले. याच्या पुढे तुम्ही सहज सोडवू शकता, म्हणजे a इंटू ब्रॅकेट x मायनस 2 येणार आणि b इंटू ब्रॅकेट x प्लस 3 इज इक्वल टू 5 येणार. त्याच्यावरून तुम्हाला ह्याला सॉल्व्ह करता येईल. आलं लक्षात? सॉल्व्ह करून आणि मग तुमची समजा a ची किंमत उदाहरणार्थ काहीतरी समजा आली, एक p आली तर p लॉग x प्लस 3 आलं, ह्याची q आली तर q लॉग x मायनस 2, हे तुमचं आन्सर येईल प्लस c. फक्त a आणि b च्या किमती काढा, बाकी सोडवता येईल. पुढचाही एकदम सोपा असा प्रॉब्लेम आहे. इंटिग्रल dx डिवायडेड बाय x इंटू ब्रॅकेट x स्क्वेअर रेस टू 5 प्लस 1. आता एक लक्षात घ्या, इथे एकदम x रेस टू 5 आहे की नाही.
मग इथे एक्स रेस टू 5 तर इथं तर कुठंच नाही आपल्याजवळ, आपल्याला फक्त लिनियरच फंक्शन पाहिजे आहे की नाही. मग काय करायचं, ह्या एक्सला काय करतो मी एक्स रेस टू 4 न मल्टिप्लाय करतो, म्हणजे हा इथे एक्स रेस टू 5 झाला, पण एकट्या ह्याला गुणता येणार नाही म्हणून न्यूमरेटरला पण मल्टिप्लाय केलं एक्स रेस टू 4 न आणि डिनॉमिनेटरला एक्स रेस टू 4 न मल्टिप्लाय केलं, ते एक्स रेस टू 4 इंटू एक्स म्हणजे एक्स रेस टू 5 आलं. आता एक्स रेस टू 5 जर तुम्ही टी ठेवला तर बरोबर त्याचा डेरिव्हेटिव्ह एक्स रेस टू 4 मध्ये येतो. पहा एक्स रेस टू 5 इज इक्वल टू टी, तर 5 एक्स रेस टू 4 dx, एक्स रेस टू यांचा फॉर्म्युला वापरला, 5 एक्स रेस टू एक्स dx dt आलं. हा 5 इथं नको आहे म्हणजे एक्स रेस टू 4 dx इज इक्वल टू dt बाय 5 आलं. मग I इज इक्वल टू इंटिग्रल dt बाय 5 dx, एक्स रेस टू 4 dx ची जी व्हॅल्यू आहे, एक्स रेस टू 4 dx ची व्हॅल्यू काय आलेली आहे, dt बाय 5 डिवाइडेड बाय हा t आणि हा t प्लस 1. मग हा मी 5 बाजूला काढला. परत इथं आता पार्शियल फ्रॅक्शन न वापरता सुद्धा हे डायरेक्ट करता येतं. ही ऍडजस्टमेंट जर ज्याला करता येईल त्यानं हे डायरेक्ट करा, नाही तर परत ह्याला पार्शियल फ्रॅक्शनचा वापर करा. खूप सोपे. पहा 1/5 बाजूला काढला मी. असं जर असेल तर काय करायचं, हा टी आणि हा टी प्लस 1 आधी लिहून टाकायचा. मग इथं मायनस घ्यायचं का प्लस 1 घ्यायचं हे इकडं पाय गुणाकार करून बघायचं. हे 1 न इकडे गुणलं तर टी प्लस 1 आलं. आता टी प्लस 1 मधून जर टी मायनस केला तरच 1 येईल. इथं 1 आहे की नाही, म्हणजे टी प्लस 1 मायनस टी जर केलं तर बरोबर 1 आला, म्हणून ही ऍडजस्टमेंट संपली. तुम्ही जर पार्शियल फ्रॅक्शन सोडवलं ह्याला तर ए ची किंमत 1 येईल, बी ची किंमत -1 येईल बरोबर. आणि मग हे 1/5 याचं इंटिग्रेशन लॉग टी आलं, मायनस याचं इंटिग्रेशन लॉग ऑफ टी प्लस 1 आलं, प्लस सी टी. आता हे परत इथं लॉग ए मायनस लॉग बी केलं, भरपूर जागा पण आहे. 1/5 लॉग ऑफ लॉग ए मायनस लॉग बी इज इक्वल टू लॉग ए बाय बी, म्हणजे लॉग टी डिवायडेड बाय टी प्लस 1 आलं, प्लस सी. टी म्हणजे काय घेतलं होतं आपण, एक्स रेस टू 5, म्हणजे 1/5 लॉग ऑफ एक्स रेस टू 5 डिवायडेड बाय एक्स रेस टू 5 प्लस 1 प्लस सी. हे आलं आपलं ॲन्सर. ठीक आहे.